तर राधे राधे सगळ्यांना. मिस्टर गेले होते बाहेर, ते आले आता घरी. तर भांडे एक ठिकाणी राहिले होते, तर ती भांडे घेऊन आले. आणि आता आहे ना पावसाळा चालू आहे, त्याच्यामुळं एक ठिकाणी दशक्रियाचा कार्यक्रम आहे आणि पावसाळा चालू आहे, त्याच्यामुळे आहे ना वॉटरप्रूफचा मंडप द्यायचा आहे. म्हणजे आमच्याकडे काही पत्रे ते नाही आहे, पण असं कागद बिगड टाकून म्हणजे मंडप ओलावणार नाही, त्याच्यासाठी आले टोकरं घेऊन. किती आणले? आमचं गार्डन कलश मारलंय त्याला. व्हायरल झाली पाय काका. व्हायरल झाली पाय. तिकडं पार काकाच काय भाव चालू आहे? माझं टाळ गेले 450. हा का, अजून एवढे चालू नाही ना. टिकलं पाय तो पण असं वातावरण नुसतं असं. या परी नाही अजून 15 ऑगस्टलाच आता. वावरातला गणवेश. टमाटे आज न्यायला भाजी कर बर का. नाही कच्चे टमाट्याची भाजी. कच्चे न कुच्चे नाही. 4 घेतली तरी भाजी होती. आता बेवत नाही, आता इकत नाही आणायची बर का. आज 40 रुपये टमाटे आणले. मग 400 रुपये कॅरेट आहे. काल तिले नाही का त्या का दिवस आडा असतील. तर फक्त खोडच राहिलं पपईचं, बाकीचं कुठे गेलं? गबळ आहे ना मध्ये, काय गबळ नाही. आणि ते काढून दे वहिनी द्वारायला. मग आधी औषध कुठून मारणार आहे? मग तर साडी धरावं लागेल. तर आता आलोय आम्ही मळ्यात. सोयाबीन चांगली उगली. आधी ना म्हणत होती की पातळ झाली, पण काय पातळ नाही, मस्त उगली आहे. आणि इकडं मूग आहे. आणि आता मला गडाचं गवत काढायला लावलंय, कारण की ना म्हणजे ते गाईला काम येईल. मळ्यात गाय तर गाय खाऊन घेईल. आणि मस्त आता सोयाबीन औषध मारलं काय करायचं कारण की थोडंसं मोठं उगवलं, नाही तर ते परत उगलच. कारण की बारीक आहे. थोडं मोठं असलं ना म्हणजे ते हातात तरी घेता येईल. तर आता फक्त मी कांद्याचं गवत काढून घेते, तुम्हाला दाखवते.
निंदून घेतलं थोडं थोडं. म्हणजे मला निंदायचंच काम होतं, मला दुसरं काहीच काम नव्हतं. त्यांनी म्हणजे मिस्टरांनी औषध मारलं आणि नंतर दोघांनी मिळून खाद टाकली. तर आता ते खादच टाकत होते. मागचं निंदून झालं होतं म्हणजे माझं, आणि मी बाकीचं निंदून घेत होते. तर आता आहे ना निंदलंय थोडंसं, म्हणजे एक तिकडची कड आणि थोडीशी, आणि आता चालू आहे घरी आम्ही. कारण की पाहुणे म्हणजे यांची ना चुलती आणि भाऊ आले, मग ते गावात येणार आहे, नैवेद्य घेऊन आले होते नेमकी. तर ते गावात येणार आहे, तर आता आम्हाला जावं लागेल घरी, कारण की त्यांना चहा पाणी करायला. आणि काम म्हणजे झालं आहे, औषध मारून झालं आणि खात टाकून पण झालं. म्हणजे शैलेश टाकून राहिला अजून खात, आणि इकडं मी काढलं ते गहू, म्हणजे गोळा करून घेऊ राहिले. आणि मी पण आता जे बाकी ते गोळा करते आणि आता घरी जातो. म्हणजे अजून एकदम फ्रेश वाटू राहिलं, एकदम छान वाटू राहिलं. कारण की ना म्हणजे 4.5 महिने झाले तशी मी काही मळ्यात आली नव्हती. म्हणजे मक्का काढली ना त्याच्यानंतर काही मी मळ्यातच आली नाही. तर आता आज आले तर भारी वाटू राहिलं. आता उद्या पण येणार आहे मी, म्हणजे उद्या आहे ना दशक्रियाचा कार्यक्रम आहे, पण तो आवरल्यावर येईल मी मळ्यामध्ये. म्हटलं चालेल थोडं येऊन, म्हणजे ना वावरातलं पण गवत कमी होतं आणि डोकं पण थोडं फ्रेश राहतं. घरी राहून नुसतं असं काम आवरलं का झोप पण येत नाही आणि रिकामा टाईमपास फोन पाहत बसतं म्हणजे जास्त. त्याच्यामुळे म्हटलं आता मळ्यातच येत जाऊ. म्हणजे काम नसलं तरी यायचं थोडंसं, म्हणजे काही पण होतंच. आलं तर काहीतरी काम करतंच माणूस, असं काही नाही का काहीच काम नाही असं काही नाही. तर म्हटलं आता घेतो गवत गोळा करून आणि निघतो घरी. तर मी आता आले होते घरी, म्हणजे माळ्यातल्या घरी. तर ते दयांचं चालू होतं चहा प्यायचं. या माझ्या मोठ्या जाऊबाई आणि ही माझी बाई आहे. तर त्यांचं चालू होतं काहीतरी बोलायचं काम, आणि म्हणजे एकमेकांची चेष्टा चालू होती बरं का ती. मग खरंय आपल्याला नाही पटत असं. आपल्याला बी नाही पटत. आपल्याला बी नाही पटत असं. दुसऱ्याची भांडण पाडल्या मजा वाटत बाबाला फोन मध्ये. आता स्वतःच करा ना, आता बोला ना. कोण असली ती बरी म्हणली होती, तू म्हण ना आज नवरा नसला तू बरा, पण आता जाऊ दे बाई, काढेल नदीतून इकडे म्हणून आता काय पारणं पेढी ते. म्हणजे मला तर नाही माहिती डायरेक्ट. लव्ह स्टोरी स्टार्ट होते वडळ नदीच्या पाण्यात. बाबांनी मी खडक वजारला जायला होते आणि दोघी मायले की संगत बाळा 3 वहील होत्या. मोठी वहिनी आणि तिची आई, म्हणून तिने भाकरी घालायलाच कोण नव्हतं. म्हणून चाणक्या चुनक्या तरी करीत आणून घाला गेले. मला काय कर्माना, म्हणजे मला पहिलं नेऊन घालण्यावर तिला म्हणते. आणि वडलं तिला पुरी येईल आता ये वळीत होते बैल लग्न नव्हतं होत का? नाही ना अनमॅरिड. बोल आणि मग खाल्ल्याग म्हण ओ पाहुणे आम्हाला खाल्ल्याग द्या म्हण, सायकल बी आमच्याजवळ म्हण. मी सायकल घेतो आणि मी नाही धरण्याच्या पुरता हात कोणच्या? माझा बर का. मग आलो बाई अंग, एक म्हातारा आला परत उरजुळा जायचं होत्या. तो म्हातारा म्हणून मला घ्या खाल्या. मग गेलो आम्ही. माझी चांगली नेवरतीन ते राहिले उभे, मी चांगली त्या बुताऱ्यावानी गेली. आणि मग त्या पाहत लग्न झाले. मग मला म्हणतात तुला कसा नवर देऊ पायला निवडती म्हणे. अजून हसायच्या मला ते. खरं सांग, चल खरं सांग. मला माहितीये बाबाने हात धरून आणलं होतं, खोटं बोलायचं नाही. मी तुम्हाला साक्षीदार होते, तिथं गाईच्या रूपात होते. मग अजून 15 मिनिटं विचारलं तर उचलून मला सुपारी बिपारी काय म्हणलं नको बरं का. म्हणजे बोट रावलं बोल नको कोणी. ते म्हणतात त्यांच्या मामाची पोरगी. म्हणलं कोणत्या मामाची पोरगी आहे म्हणे. मोठ्या मामाची. म्हणलं आंधळ्या मामाची म्हणे. हा म्हणलं हीच बायको करायची मामा डायरेक्ट त्यांच्या समोर. डायरेक्ट ऐक ना. असं म्हणलं ठीक. हे हजार येत नाही, हजार तसा. अरे खरंच येत नाही म्हणजे काय? आणि तू काय एखादी खायची आहे? शशाका या काय म्हणायचं मला, हे शब्द म्हणे शशाका म्हणजे हे मामाला बोबडीची बायको भेटली रे, बोबडीची बायको भेटली. आता काय करावं. झालं खेळ म्हणलं मरू दे, गेली गोष्ट संपली.
आत्ता मी घरी आले होते, म्हणजे 4:30 वाजले होते. आरूचं शाळेत सुटायचा टाईम झाला होता म्हणून आम्ही निघून आलो. म्हटलं राहिलेलं काम उद्या करू. आणि पाहुणे पण आले होते, पण ते काही घरी चहाला नाही आले. मळ्यातच चहा घेतला आणि तसेच गेले ते. तर मग मी ना गुलाबाच्या काडक्या आणल्या होत्या, म्हणजे माझ्या 3 नंबरच्या जाऊबाईंनी गुलाबाच्या काडक्या दिल्या होत्या. तर म्हटलं त्याच लावू. आणि पावसाळ्यात झाडं लावले ना तर ते होत्या पण, नाही तर नंतर उन्हाळ्यात तर काही होत नाही. हे एक झाड आहे, त्याला सफेद फुलं येतात. काय नाव आहे ते काही मला माहीत नाही. आणि त्याच्या शेजारी ना पिवळ्या गुलाबाचं झाड आहे. तर ते मी ना नर्सरीतून आणलं आहे. ते मी मागं लावलं होतं, ते तुमच्यासोबत शेअर केलंच होतं, लावलं होतं ते. तर आता परत त्या काडक्या आणल्या होत्या आणि त्या इथं लावायच्या होत्या. त्याला म्हटलं तू लावून दे बाबा, कारण की मागच्या वेळेस पण त्यानेच लावलं होतं. म्हणजे मी पण लावत राहते बरं का झाडं, असं काही नाही का त्यात दरवेळेस त्यालाच सांगते असं काही नाही. पण होता तो तर म्हटलं लावतोच. तर त्याचं इथं खड्डे खंदून घेत होता आणि त्याने ती झाड लावून दिलं. 2 काडक्या आणल्या होत्या, तर एक इथं लावणार होते. आणि जागा आहे ना आता थोडी अपुरी पडते, त्याच्यामुळं मग थोडी अडचणच झाली झाडांना. आणि एक आहे ना पेरूच्या शेजारी लावणार होती. म्हणजे याच्या फांद्या मी तोडल्या, कारण की त्याची सावली पडायची. आणि कडीपत्त्यात झाड खूप खराब झालं होतं. आणि हे अंजिराचं झाड, त्याला इतके अंजीर लागले. तर म्हणजे अजून छोटे छोटे आहे, ते काय एवढे पिकले नाही आहे, पण आता पिकतीलच म्हणजे थोड्या दिवसांनी. इथं आहे ना हे टोप आहे मोठा, त्याच्यामध्ये मी कोरपड लावली होती, त्याच्यातलं गवत काढून घेत होते. म्हटलं आता पाहिलंच तर काढून घेऊ त्याच्यातलं गवत. आणि थोडं खंदून पण दिली माती, कारण की म्हणजे वाफ निघून जाती. का आता सारखा पाऊस चालू होता ना, तर ते असं शेवाळ आल्यासारखं झालं होतं, मग झाड होत नाही, मग ते खराब होऊन जातं झाड. तर मी थोडंसं असं खंदून दिलं. म्हणजे त्याच्यात म्हणजे आमच्या इकडं असं म्हणतं बरं का वाफ काढणं, त्याच्यामुळे मग मी बी थोडंसं म्हणजे खंदून दिलं, वाफ काढून घेतली याच्यातली. आणि इथं लावायचं होतं दुसरी काडकी. तर शैलेश गेला होता मळ्यातून, आम्ही माती आणली होती, काळी माती. म्हणजे इथं आहे ना अशी सफेद माती, जी चुलं पोचारायची राहते ना, ती माती. तर त्या मातीने झाडं काही नीट होत नाही. आणि मी म्हणजे जेव्हापासून गावात आले तेव्हापासून मी म्हणजे भरपूर अशी माती आणली गावात काळी वावरातली. तर आज पण तीच माती आणली, म्हणजे झाड व्यवस्थित होतं. आणि तो टाकून घेत होता ती माती. आता हेच झाड लावणं तर झालं होतं, आता तो दुसरी काडकी लावून घेत होता. एक कुठं घ्यावं रे, तिथं घेते आंब्याच्या त्या तिथं. थोडं मागं घे, थोडं तिकडं. अरे इकडं हे पान आहे तिथं. नाही तिथं, हां थोडं पुढे घे आता. हां. झाडं लावून राहिलो माळ्यात नेंदायला. एवढंच. हं. असा होता आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काय आवडलं ते नक्की कमेंट करा. किंवा तुम्हाला कशा
पद्धतीचे व्हिडिओ बघायला आवडतील ते पण कमेंट करून सांगा. जय श्री राधे.